नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची असलेली प्रश्नांची सिरीज चालू केली आहे। या आधीचे व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसतील तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, तिथे क्लिक करून पाहू शकता। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। पहिला प्रश्न आहे आपला आजचा, टिंबटिंब हा भारतातील प्राचीन घडीचा पर्वत आहे। टिंबटिंब हा भारतातील प्राचीन घडीचा पर्वत आहे। तर पर्याय क्रमांक 1 योग्य आहे, अरवली पर्वत। अरवली पर्वत हा प्राचीन घडीचा पर्वत आहे, म्हणजे वली पर्वत आहे। वली म्हणजे घड्या, हा पर्वत घड्यांनी तयार झालाय म्हणजे लावा रसाच्या घड्यांनी तयार तो झालेला आहे वली पर्वत। त्यामुळे तो अरवली हा भारतातील प्राचीन घडीचा पर्वत आहे। दुसरा प्रश्न, खजुराहो कोणत्या राज्यात आहे? खजुराहो कोणत्या राज्यात आहे? प्रश्न दुसरा आहे, खजुराहो कोणत्या राज्यात आहे? तर पर्याय क्रमांक 2 योग्य आहे, मध्य प्रदेश राज्यात खजुराहो आहे। तर खजुराहो या ठिकाणी काय आहे, हिंदू आणि जैन मंदिर समूह आहे आणि युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाच्या यादीत त्याला समावेश केला आहे खजुराहोचा, लक्षात असू द्या। हे मध्य प्रदेशमध्ये ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक 3, सर्वात जास्त खनिज संपत्तीचा प्रदेश महाराष्ट्रात कोणत्या विभागात आहे? सर्वात जास्त खनिज संपत्तीचा प्रदेश महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी आहे? तर पर्याय क्रमांक 2 योग्य आहे, विदर्भ। विदर्भामध्ये सर्वात जास्त खनिज संपत्ती आहे। प्रश्न क्रमांक 4, कोलेरू हे गोड्या पाण्याचे सरोवर टिंबटिंब राज्यात आहे। कोलेरू हे गोड्या पाण्याचे सरोवर टिंबटिंब राज्यात आहे। तर पर्याय क्रमांक 4 योग्य आहे, आंध्र प्रदेश राज्यामध्ये आहे। हे कोणत्या पाण्याचे सरोवर आहे? गोड्या पाण्याचं। तर बघा, भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर हे वुलर सरोवर आहे, वुलर सरोवर। आणि वुलर सरोवर हे काश्मीर राज्यात येते, काश्मीर ह्या केंद्रशासित प्रदेशात। त्यानंतर जे चिल्का सरोवर जे आहे ते सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे। चिल्का सरोवर हे सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे भारतातील, लक्षात असू द्या। पुढील प्रश्न, 5 नंबरचा प्रश्न, भारतात चहा उत्पादनात टिंबटिंब राज्याचा प्रथम क्रमांक आहे। भारतात चहा उत्पादनात टिंबटिंब राज्याचा प्रथम क्रमांक आहे। तर पर्याय क्रमांक 1 इथं योग्य आहे, आसाम। आसामचा भारतात पहिला क्रमांक आहे चहा उत्पादनात। आणि भारत हा जगामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे। पहिल्या क्रमांकावर चीन आहे चहा उत्पादनात आणि दुसऱ्या क्रमांकाला भारत आहे। 6 नंबरचा प्रश्न, बेसॉल्ट खडकाच्या बाबतीत योग्य विधान कोणते? योग्य विधान निवडायचे, बरोबर विधान निवडायचे आपल्याला। तर बघा, पहिला पर्याय जो आहे, खडक ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे झालेल्या लावा रसामुळे तयार झाला व नंतर थंड होऊन कठीण झाला। ह्या खडकात, हे पहिलं विधान बरोबर आहे। ह्या खडकात काळ्या मातीची निर्मिती झाली, हेही विधान बरोबर आहे। त्यांच्यात पाणी साठवून ठेवण्याची क्षमता जास्त आहे, हेही विधान बरोबर आहे। म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असणार आहे, वरीलपैकी सर्व। 7 नंबरचा प्रश्न, झास्कर, लडाख व काराकोरम पर्वतरांगांचे स्थान टिंबटिंब हिमालयात आहे। झास्कर, लडाख व काराकोरम पर्वतांचे स्थान हे पर्याय क्रमांक 2 काश्मीर हिमालयात आहे, काश्मीर हिमालयात। आता बघा, हे झास्कर, लडाख आणि काराकोरम यांचा उत्तर ते दक्षिण क्रम म्हणजे वरून खाली उत्तर ते दक्षिण क्रम हा असा आहे, कालाझापी, काराकोरम, लडाख, झास्कर आणि पीर पंजाल हा उत्तर ते दक्षिण क्रम आहे, लक्षात असू दे। 8 नंबरचा प्रश्न, पेट्रो रसायन उद्योगाचे कोणते केंद्र आहे? पेट्रो रसायन म्हणजे पेट्रोकेमिकल इंडस्ट्री, ह्याचे केंद्र कोणते आहे? आता हे पर्याय क्रमांक, ह्याच्यामध्ये कोणताच पर्याय नाही आहे। मुंबई हे आपलं योग्य उत्तर असायला पाहिजे होतं, मुंबई हे पेट्रोकेमिकल इंडस्ट्रीचे मुख्य केंद्र आहे, लक्षात असू द्या। 9 नंबरचा प्रश्न, जगातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते? जगातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते? तर पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर आहे, मौसिनराम हे जगातील सर्वात अधिक पावसाचे ठिकाण आहे। आणि पर्याय क्रमांक 3 जो आहे, अंबोली हे महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण आहे। 10 नंबरचा प्रश्न, भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते? मी इतक्यात उत्तर सांगितलंय, चिल्का सरोवर हे भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे आणि हे खाऱ्या पाण्याचे सरोवर ओडिसा ह्या राज्यात येते, ओडिसा राज्यात। पुढील प्रश्न, 11 नंबरचा प्रश्न, सर्वात जास्त जंगलाखालील प्रदेश कोणत्या राज्यात आहे? सर्वात जास्त
जंगलाखालील प्रदेश कोणत्या राज्यात आहे तर तो मध्य प्रदेशमध्ये आहे. पर्याय क्रमांक 2 योग्य आहे. 12वा प्रश्न, जैतापूर जवळ माडबन येथे कोणत्या ऊर्जेसाठी प्रकल्प उभारण्यात आला आहे? जैतापूर जवळ माडबन येथे कोणत्या ऊर्जेसाठी प्रकल्प उभारण्यात आला आहे? आता हे जैतापूर हे माडबन कुठे येते? हे रत्नागिरीमध्ये येते आणि रत्नागिरीमध्ये कोणता प्रोजेक्ट उभारला आहे? तो अणुऊर्जा प्रकल्प आहे. जैतापूर जवळ माडबन येथे अणुऊर्जा प्रकल्प उभारलेला आहे. 13 नंबरचा प्रश्न, कात टिंबटिंब या वृक्षापासून बनवतात. कात टिंबटिंब वृक्षापासून बनवतात. आपले पर्याय आहे साल, देवदार, हलदू आणि खैर. तर पर्याय क्रमांक 4 हा योग्य आहे. खैरापासून कात बनवली जाते. 14 नंबरचा प्रश्न आपला, भारतातील सर्वात मोठी मशीद कोणती? भारतातील सर्वात मोठी मशीद कोणती? तर पर्याय क्रमांक 2 इथे योग्य आहे. जामा मशीद, दिल्ली. जामा मशीद ही दिल्लीला आहे आणि ही भारतातील सर्वात मोठी मशीद आहे. 15 नंबरचा प्रश्न, कोणता उद्योग यंत्रयुगाचा आधार आहे? कोणता उद्योग यंत्रयुगाचा आधार आहे? लोहपोलाद उद्योग, पेट्रोलियम, फळ प्रक्रिया आणि साखर. तर पर्याय क्रमांक 1 इथं योग्य आहे. लोहपोलाद उद्योग हा यंत्रयुगाचा आधार आहे. ठीक आहे मित्रांनो, आपण 15 क्वेश्चन आज पाहिलेत. इतर क्वेश्चन आपण पुढील भागात पाहू. व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब नक्की करा आणि शेअर करायला विसरू नका आणि लाईक सुद्धा करा. धन्यवाद.